हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुळा. तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. हा 2-3 दिवसाचा ब्लॉग येतोय. मी 2-3 दिवस नाही टाकलं मध्ये. तर इथे आहे ना, माझी तयारी चालली आहे. दिवाबत्ती संध्याकाळचा टायमिंग आहे आणि दिवाबत्ती करायची तयारी चालली आहे. आज पौर्णिमा होती, तर गुरुपौर्णिमेला कुंकुमार्चन करते श्रीयंत्रावरती. तर त्याचीच तयारी चालू होती. तर पहिलं म्हटलं दिवाबत्ती करून घेते. त्याच्यानंतर मग कुंकुमार्चन करणार होते. तर इथे ना ह्याला पंखा वगैरे बंद केला की खूप गरमी होते. तर त्यासाठी तो वरती जात होता अभ्यास करायला. तर इथे आहे ना, माझी दिवाबत्ती चालू आहे संध्याकाळची. तर बाहेर तुळशीमध्ये वगैरे दिवा वगैरे ठेवला. त्याच्यानंतर दिवाबत्ती करून घेतली आणि ते कापूरदानीमध्ये कापूर टाकते, कारण की संध्याकाळच्या टायमाला असं चांगला सुगंध येतं कापूर त्याच्यामध्ये टाकल्यावरती. वास असा घरामध्ये दवळतो मस्त असा. तर रोजच टाकत असते, कारण की असं पावसाळ्यामध्ये आधीच कोंडस वास असं घरामध्ये येतं. त्यामुळे असं जरा कापूर वगैरे टाकलं तर चांगलं असतं. तर इथे आहे ना, कापूर आणि 2 लवंग आणि घेऊन असे मी हे करते. सगळीकडे धूर त्याचा फिरवते. घरामध्ये वर खाली सगळीकडे फिरवायचा, कारण की चांगला असतो घरामध्ये फिरवलेला. माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन असतं संध्याकाळच्या टायमाला. त्या टायमाला असं जर कापूर वगैरे फिरवलं तर चांगलं असतं. त्याच्यानंतर संध्याकाळी माझी स्वामींची जे काही नामस्मरण करते ते मी करत होते आणि त्याच्यानंतर मग मला कुंकुमार्चन करायचं होतं. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आहे ना, मंगळवारी, शुक्रवारी आणि आपल्या पौर्णिमेला अशा दिवशी करायचं. कारण घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी पाहिजे असेल ना, तर हे करायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर मी खीर बनवली होती. खीरचा असा नैवेद्य दाखवला. तर इथे आहे ना, मी कॅमेरा असं शूटिंगसाठी ठेवला आणि नंतर तो मला बोलतो, नको नको मम्मी, नको, मला नाही हे करायचंय, मी काय करतोय ते दिसेन सगळ्यांना, असा बोलत होता. तर तो बघा कसा लपतोय माझ्या पाठी, असं लपत होता. तरी त्यानं दुसऱ्या दिवसाचं हे व्हिडिओ आहे. आणि कामावरून आले आणि त्याच्यानंतर घरामध्ये जे काही साफसफाई असते ती चालू होती माझी. चादर वगैरे व्यवस्थित लावून ठेवले, कारण की हा बसतो आणि सगळी चादर इथे तिथे सगळीकडे विस्कटत असतं आणि चादर जर नाही टाकली तर सगळे घाणीचे पायटे सोफ्यावरती ठेवले जातात. त्यामुळे चादर टाकते आणि व्यवस्थित लावून घेते. त्याच्यानंतर आहे ना, झाडू वगैरे मला काढायची होती. झाडू, पोछा वगैरे सगळं बाकी होतं. तर पटापट करून मला शाळेमध्ये पण जायचं होतं आणायला त्याला. त्यामुळे पटापट करत होते मी इथे. झाडू आणि पोछा घरामध्ये झालं की कसं एकदम वेगळंच वातावरण, म्हणजे मस्त वाटून जातं. त्याच्यानंतर इथे काल जे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं ते कुंकू रात्रभर मी तसंच ठेवलेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते कुंकू दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेते. तर इथे मी ते कुंकू काढून घेतला आणि श्रीयंत्रावरती थोडंसं कुंकू ठेवून दिलं. एकदम पण छाप नाही करायचं, तर थोडंसं ठेवून द्यायचं त्याच्यावरती. तर ते ठेवलं आणि तिथे नमस्कार केला आणि मला अगदी माझ्या पुढच्या कामात. तरी ते नंतर वरती आली, वरच्या माळ्यावरती, आणि कपडे वगैरे काढायचे होते सुकलेले. एकतर पावसातून कपडे सुकत नाही, तर म्हटले जे सुकलेले आहेत ते काढायला पाहिजेत.
दुसरे परत घालायचे होते त्याच्यावरती. ते काही जे सुकलेले ते काढून घेतले आणि ओले पण भरपूर ओले होते, तर तसेच ठेवले ते. इथे माझी साडी वगैरे घालायची होती. परवा दिवशी जी काही साड्या घातलेली ती धुतलेली तर टाकायची होती त्याच्यावरती. तरी जी माझ्या हातामध्ये जी साडी आहे ना, त्या साडीला अशा साईडने बॉर्डरला असे टिकले टिकले छोटे छोटे आहेत. तर धुतल्याबरोबर त्या सगळ्या टिकल्या पडल्या खालती. बरोबर नाही की ज्या टिकल्यावाल्या असतात ना त्या अजिबात नाही, धुतल्यावर ते लगेचच निघतात त्यांच्या पण. त्याच्यानंतर इथे कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, कारण की त्याच्यानंतर पाणी वगैरे पण येणार होतं, तर म्हटलं पटापट काम केलेलं बरं. आणि परत त्याला आणायला पण जायचं होतं शाळेमध्ये. तर इथे पटापट मी कपड्यांच्या गाड्या करून घेतल्या आणि नंतर मग दिवसभर काही काम करत गेलो तरी काम काय आपले आटपणार नाही. एवढी कामं आपल्याला काय नाही काहीतरी चालूच असतं. माझं असं झालंय की सकाळी कामावरून आल्याच्या नंतर ही सगळी कामं असतात, त्याच्यानंतर दुपारी थोडं जे काही राहिलेलं असतं, जे आपण नेहमी नाही करू शकत, ते एक एक काय नाही काहीतरी करत राहते. कारण की नुसतं असंच बसून पण काय करायचं, त्यामुळे काय नाही काहीतरी केलेलं बरं. तर त्यामुळे काय ना काहीतरी चालूच असतं माझं. तर इथे ना माझं पाणी पण आलं लगेच, तर पाईप वगैरे लावायला लागतं बाहेर. तर पाईप लावून घेतलं म्हणजे पाणी भरायला मोकळी. 11:30 वाजेपर्यंत पाणी येतं, तर मग ते पाईप लावावं लागतं. हे असं आमच्याकडे इकडे असे साईडला बाहेर पाईप सायलेंसर लावायला लागतं. तर इथे ना आता हा दुपारच्या नंतरचा व्हिडिओ आहे आणि म्हणजे दुपारच्या नंतर जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मग माझं फ्रीज मला साफ करायचं होतं. किती दिवस असंच पडून म्हणजे साफ करायचं राहिलेलं, तर म्हटलं आज करून घेते. तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि पहिलं म्हटलं फ्रीजवरती हात मारू दे, कारण की जर आपण स्वच्छ जर करत राहिलो ना तर व्यवस्थित राहतं. तर इथे माझ्या फ्रीजला ना आता 9-10 वर्ष व्हायला आली, अजूनही एकही खर्च झालेला नाही. कारण की आपण व्यवस्थित जर काळजी घेत राहिलो ना तर चांगला राहतं फ्रीज पण. म्हणजे कुठलीही वस्तू जर त्याची व्यवस्थित काळजी जर घेतली ना, तर म्हणजे व्यवस्थित राहतं, ती वस्तू पण टिकून राहते, टिकते पण चांगली. तर आता याला किती वर्ष झाली तरी खूप असं म्हणजे मला साथ त्याने दिला ना फ्रीजने. अजून व्यवस्थित असं चांगला चालतोय तो. काय वारंवार साफसफाई वगैरे असली आणि व्यवस्थित ठेवला ना आपण, तर ती वस्तू पण व्यवस्थित राहते. तर मस्त असं चकाचक करून घेतलं फ्रीज आणि सामान वगैरे पण ठेवून दिलं त्याच्यामध्ये. असं व्यवस्थित साफ वगैरे केल्यावरती बघा किती मस्त असं दिसतं. एकदम क्लीन वाटतं. त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी मला कामावरती जायचं असतं, तर इथे क्लिप कुठे ठेवलं ते भेटतच नव्हतं. इथे ठेवलं की तिथे ठेवलं, तिथे ठेवलं की इथे ठेवलं, तेच बघत होती. नंतर भेटलं बाबा एकदाच चाप. 2 टायमाला मी कामावरती जाते, सकाळी आणि संध्याकाळी पण जाते. तर संध्याकाळी बाहेर निघते जेवढा पाऊस आलेला, खूप पाऊस आलेला. एवढा पाऊस आला की मी कामावरती जाईपर्यंत माझं पूर्ण भिजून गोळा झाला. एवढा पाऊस, छत्रीवरती छत्री असून सुद्धा भिजायला खूप झाला. तरी ते कामावरतून निघाली आणि कामावरतून जाते वेळी बऱ्यापैकी पाऊस कमी झालेला आणि त्याच्यानंतर मग घरी आले मी.
घरी आले आणि माझ्या साहेबाला पाहिजे होता बटाटा वडा, तर बटाटा वडा बनवण्यासाठी मी तयारीला लागलेली, कारण त्याला बटाटा वडा खायचा होता. बाहेर पाऊस लागत होता, लोक भजी, कांदा भजी खातात, तर माझ्या ह्या साहेबाला, छोट्या साहेबाला बटाटा वडा पाहिजे पाहिजे होता. तर इथे बटाटे उकडून घेतले आणि त्यांची पटापट असं साल काढून घेतले आणि काट्याच्या चमच्याने मी हे केलं, ते व्यवस्थित असं मॅश करून घेतलं, कारण व्यवस्थित शिजलेली, त्यामुळे ते पटापट त्या चमच्यानेच मॅश झालं. तसं मॅश करून घेतलं मी व्यवस्थित असं सगळे बटाटे. त्याच्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये राई टाकलं आणि कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर मग हिरवी मिरची बारीक करून, जास्त तिखटवाली नाही, कारण की त्याला बाळाला खायची होती, त्यामुळे जास्त तिखट नाही केलं. आणि लसूण टाकलं त्याच्यामध्ये. थोडंसं लसूणला असं फ्राय होऊन द्यायचं, कारण की त्याचा कच्चा वास असतो तो निघून जायला पाहिजे. त्याच्यानंतर हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली त्या फोडणीमध्ये, आणि त्याच्यानंतर बटाटे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बटाटे. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि त्याच्याने मस्त असं सुगंध येतं. छान मस्तपैकी असं मिक्स झालं पाहिजे. फोडणीचा आपला जे काही तडका असतो ते बटाट्यामध्ये मस्त असं उतरलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ना, ते चण्याचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं आणि आपलं लाल मसाला टाकला आणि व्यवस्थित असं जास्त पण पातळ नाही करायचं आणि थोडंसं असं घट्ट ठेवायचं. घट्ट म्हणजे एकदम एकदम पण घट्ट नाही ठेवायचं. एकीकडे कढाई पण चालू ठेवली, म्हणजे थोडं स्लो वरती होती. आणि बटाटा थंड झाल्याच्या नंतर आहे ना, असं गोळे करून घेतले. माझ्या लेकाला बटाटा वडा खूप आवडतो, म्हणून ते बटाटा वडा म्हणजे माझं असतात महिन्यातून 1-2 वेळेला असं. आणि कधीतरी खायला काही नाही वाटत. बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरी करून खाल्लेलं बरं. सगळ्यात बेस्ट. जे पण काही वस्तू असते, जे नाश्ता वगैरे असतं, ते बाहेर खाण्यापेक्षा आपण घरामध्ये केलेलंच बरं. तर इथे ना बटाटा वडाच पाहिजे होता. त्याला पाव वगैरे नको होता. तर त्यामुळे नुसतं मग मोठे-मोठे वडे केले त्याचबरोबर. आणि जरा पाऊस वगैरे चालू असला, की जरा असं काही चटपटीत खाल्लं, की चांगलं वाटतं पावसामध्ये पण. तर एकीकडे ना मी इकडे आपले मंचाव सूप पण ठेवलेलं करायला. तर इथे माझे वडे आहे ना तयार, मस्तपैकी तयार झालेले. तर आधी पहिले त्याला खायला दिलं. त्याच्यानंतर आहे ना इथे मी थोड्याशा मिरच्या पण फ्राय केल्या. मधून मिरचीला आहे ना डायरेक्ट अशी अख्खी टाकायची नाही. मध्ये ना अशी सुरेने चिर करायची आणि त्याच्यानंतर टाकायची. नाहीतर अख्खी टाकल्याच्या नंतर नाहीतर तेलामध्ये खूप असं हे होतं.
उरतं ती, त्याच्यामुळे भीती असते आपल्याला. त्यामुळे मध्ये चीर करायची, त्याच्यानंतर टाकायची. तर इथे कटलेट पण बनवून घेतले, कारण की मसाला होता माझ्याकडे आणि थोडे वडे बनवले आणि कटलेट बनवले. आणि त्याच्यानंतर इथे रात्रीचं असं पाऊस लागत होता. संध्याकाळचंच झाले, 7 वाजलेले, 7, 7:30. तर इथे आता मी व्हिडिओला एंड करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.